याला सुद्धा वरती बोटनेक दिली आणि असा गळा टाकला. काय लावलंय स्कूलमध्ये? नमस्कार मंडळी, तर मी वर्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता सानूच्या स्कूलची सुटायची वेळ झाली आहे, तर मी तिला घ्यायला चालले आणि सानूच्या स्कूलला नेऊन सोडा आणि तिला घेऊन या, यामध्ये मला एक काम एक्स्ट्राचं होतंय, ते म्हणजे तयारी करणं. आता आपण घरी सिंपल आपले घरचे कपडे घालून राहू शकतो किंवा कसे सुद्धा राहू शकतो, केसवरती बांधून घेतो आणि राहतो. पण तिला घ्यायला जायचं असलं की परत रेडी व्हावं लागतं, सोडवायला जायचं असलं की परत रेडी व्हावं लागतं. तर हे एक एक्स्ट्राचं काम वाढलेलं आहे माझं. तर चला आता तिची यायची वेळ झाली आहे, तिला घेऊन येते मी. आणि ऊन तर एवढं आहे की स्टोल बांधल्याशिवाय घराच्या बाहेरच नाही निघू वाटत. आणि आज एवढे छान फुलं आलेत मोगऱ्याला. आणि हा गुलाब ना पिंकिश कलरमधून आहे, राणीमधून आहे, एकदम असा रेड नाही आहे. चला आता तिला घ्यायला जाते. आणि काल ती मला बोलली होती, मम्मी तू येऊ नको मला घ्यायला, पप्पाला पाठव, कारण मग तिकडून येताना तिला गाडीवर यायला भेटतं म्हणून. पण आता काय करणार, ते ऑफिसला जातात, तर मलाच असं वाटतं की माझ्याकडे गाडी पाहिजे होती. आता गाडी आहे आमच्या घरी, पण प्रॉब्लेम असा आहे की मला चालवलं जात नाही. आता तिला घेऊन 1-1.5 वर्ष झाला असं, पण यांनी मला शिकवलीच नाही. मी किती वेळा यांना म्हटलं की अहो मला शिकवा. मग घरी गेलं की शिकणंच होत नाही. एकतर ते कामात राहतात आणि मला जेव्हा वेळ असतो तेव्हा ते कामात असतं, जेव्हा त्यांना असतो तेव्हा मी कामात असते. किंवा मग आता उन्हाळा लागला, आता घरी गेलो, आता उन्हाचं बाहेर निघावं नाही वाटणार. आता बघू, आता ह्यावेळेस तर मी ट्राय करल की मी शिकूनच घेईल म्हणून. आता स्टोल बांधून घेते अगोदर. काय लावलं सानू तू? हे काय लावलंय स्कूलमध्ये? हा, आता काय बोलली होती अगोदर? काय लावलंय? काय दिलं मॅमनी? काय? क्राऊन लावला, क्राऊन. चल आता घरी जायचं आपल्याला. ती ना स्कूलमध्ये पाणीच पित नाही, तर तिला बाहेर आल्या अगोदर मी तिला पाणी पाजत असते. नीट पे. खाली कर थोडीशी सँडल बेटा. हा, आरामात की. रडली तू आज? मारूंगी मैं तुझे. क्यों मारूंगी? तू मुझे खाए नहीं. हाँ? तो मुझे से शोर है ना, तब मुझे ना हाँ बाइक नहीं लेके आई. बाईक वर यायचं होतं का? हाँ. अरे बापरे, उद्या आणि परवा. तू रडली बेटा आज? तर आत्ताच आम्ही घरी आलोय आणि घरी आलो, कपडे वगैरे तिचे चेंज केले आणि लगेच वरती गेली खेळायला. कारण काल ताईन त्या नव्हत्या, तर तिला खूप बोर झालं. तिला आज असं झालं की मी कधी जाते त्यांच्याकडे. आता स्कूलला जायच्या अगोदरच ती वरती जायला परेशान करत होती, पण मग मी जाऊ दिलं नाही, तिला स्कूलला वेळ होतो म्हणून. तर आता स्कूलमधून आल्या ती वरती गेली. तिला त्यांच्या घरी गेल्याशिवाय करमतच नाही. ते जर नसले एखाद दिवशी तर खूप परेशान करते ती, तिला बोर होते. तर म्हटलं आज काही कामसुद्धा नाही आहे मला आणि आता करायलासुद्धा नाही. आता दुपार झालीच आहे, 1 वाजला आहे. तर म्हटलं त्या साड्या ज्या आणल्या होत्या त्यातलं ती ब्लू कलरचं ब्लाऊज शिवलं मी आणि हे पिंक कलरचं राहिलं होतं. तर म्हटलं चला कापून घेते. ते ब्लू कलरचं मी काल शिवलं, हे कापून घेते आणि झालं तर शिवून पण घेते. तसं करायलासुद्धा दुसरं काही नाही आहे, तर मग दिवसभर काय करणार. आणि एकदा माझे सगळे ब्लाऊज शिवून झाले ना की उद्याच्या किंवा मग आजच्या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला दाखवेल, जर आज हे कंप्लीट झालं तर, की मी कसे शिवलेत आणि कोणते कोणते ब्लाऊज शिवलेत. तर चला हे कापून घेते आणि मग नंतर बघू आता. तर आत्ताच माझं संध्याकाळचं सगळं काम आवरलं आहे आणि मी मगाशी बोलले होते तुम्हाला की मी आता ब्लाऊज शिवणार. पण ब्लाऊज कापलं वगैरे, ब्लाऊज शिवायला बसले तर लाईटच गेली. मग पूर्ण मूड ऑफच झाला. अशी शिवायची इच्छाच नव्हती, पण म्हटलं तरी जाऊ द्या. मी शिवलं तसं, पण त्याची फिटिंग वगैरे बाकी आहे अजून.
तर चला आज ना मी म्हणजे बऱ्याच दिवसापासून मी तुम्हाला म्हणते की मी ब्लाऊज शिवते, पण कोणते ब्लाऊज शिवले आणि किती ब्लाऊज शिवले आणि विशेष म्हणजे ते कसं शिवलं ते तुम्हाला आज दाखवते, सगळे ब्लाऊज दाखवते. तर हे बघा, हे मी काल शिवलं होतं आणि तुम्ही ना मला कमेंट्स करून सांगा की ब्लाऊज कसे शिवते मी, जेणेकरून मी ना मोबाईलवर बघून शिवते, बघून शिकलेली आहे. मी काही कोर्स वगैरे केलेला नाही आहे आणि सिम्पल असं गोलच गळा आहे, तर मला गोलच गळा जास्त आवडतो. आता मी त्या दिवशी साडी घेतली होती अक्षय तृतीयेच्या दिवशी, त्यातल्या एका साडीवरचा हा ब्लाऊज आहे. तर हा एक शिवलेला आहे मी आणि अजून एक हा शिवलेला आहे. ही ब्लॅक कलरची कॉटनची साडी आहे, आत्यांनी मला दिली होती, मी मागच्या घरी गेलते तेव्हा, तर मग मी हिच्यावरचा सुद्धा शिवला. तर याचा सुद्धा गोलच गळा आहे. मला जास्त असे चंकी फंकी खूप असे डिझाईनचे गळे अजिबातच आवडत नाही, त्यामुळे मी सिम्पलच शिवते. आणि हे माझ्या वहिनीचं ब्लाऊज आहे, तर तिचं मी यामुळं, तसं मी माझं सोडलं तर बाकी दुसरं कोणाचं शिवत नाही, बाहेरचे वगैरे तर अजिबात नाही. आणि मेन गोष्ट तिचं यामुळे शिवते की तिचं आणि माझं माप एकदम एकच आहे. तसं बघितलं तर मला माझ्या मम्मीचं सुद्धा शिवता येत नाही, फक्त तिचं आणि माझं माप एक आहे, त्यामुळे मला तिचं शिवता येतं, म्हणून तिचं शिवते मी. आणि तिचे एक दोन असतात शिवून दिलेले माझ्याबरोबरच, माझी शिवले की हे तिचं शिवलं. हे बोटनेकचं आहे आणि त्याला गळा होता, तर पहिल्यांदा मी असं गळ्याचं शिवलंय, पण ते एकदम परफेक्ट आलं. याला सुद्धा वरती बोटनेक दिली आणि असा गळा टाकला, तर याची पण फिनिशिंग खूप छान आलेली आहे. आणि हे सुद्धा तिचंच आहे हे सुद्धा बोटनेक शिवलेलं आहे मी, तर बघा कसं वाटतंय तुम्हाला. आणि मागचा गळा असा शिवलेला आहे, मागाशी जे काठाला डिझाईन होती ती मागून अशी लावली आहे. आता याच्यावर मिरर लावणं आहे अजून, याचं थोडंसं वर्क बाकी आहे, बाकी सगळं झालेलं आहे. आणि पपची स्लीव शिवली, तर आता ही पपची स्लीव्ज मी पहिल्यांदा शिवली आहे. आणि बोटनेक पण मी असं बऱ्याच वेळा शिवलेलं आहे, असं नाही आहे. तर म्हणजे एकदम भारी आलं, एवढे छान पप आले, तर मला तर विश्वासच बसत नाही की मी पहिल्यांदा शिवलं आहे. खूप छान आलं. आणि मी घालून पण बघते तिचे, कारण तिचं आणि माझं माप एकच असल्यामुळे. तर एकच मिनिट. आणि हे आज शिवलेलं आहे, याची फिटिंग बाकी आहे. तर नेहमी गोलच झालाय सगळ्या ब्लाऊजचा माझ्या गळा, त्याच्यामुळं मग मी ह्यावेळी काहीतरी चेंज म्हणून असं आणि असा गोल गळा दिला. आता याचा आकार मनानेच झाला तो, पण ठीक आहे. आणि समोरून हुक लावायच्या बाकी आहे, म्हणून इथे टाचन लावलेली आहे, पिन लावलेली आहे. आणि समोरचा गळा सुद्धा गोलच आहे. तर असे सगळे किती 1 2 3 4 आणि 5 ब्लाऊज शिवलेत मी. मागे 2 शिवले होते आणि आता 2 शिवले कालपासनं. तर अजून एकाची फिटिंग वगैरे बाकी आणि हुकपट्टी लावायची. तर असे शिवलेत ब्लाऊज. आणि तुम्हाला कसे वाटले प्लीज मला कमेंट करून सांगा. आणि मी हे मोबाईलवर बघून शिकली आहे, त्यामुळे मला त्याचं नवल वाटतं. स्वतःची तारीफ करून घेते मी की मला खूप छान येतं. आणि जशी मी मशीन शिकली आहे, तर ब्लाऊज शिवायला शिकली आहे, तसे मी माझे सगळे ब्लाऊज घरी शिवते. त्याने 2 गोष्टी होतात, एक तर आपला पैसासुद्धा वाचतो आणि आपल्या मनाला जसं वाटलं आपल्या कम्फर्टनुसार आपल्याला शिवता येतं. बाहेर तर मी ब्लाऊज टाकायचे, तर असं कधीच झालं नाही की माझं ब्लाऊज बिघडलं नाही. तर त्यामुळे तर मी खूप खुश आहे की माझं मलाच येते आता. पफच्या स्लीव्ज, बोटनेक मला जसं हवं तसं मी आता शिवू शकते, कारण मी बऱ्यापैकी शिकली आता. आपण म्हणतो ना प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, तसं गोष्ट आहे ब्लाऊजची. जेवढी आपली प्रॅक्टिस होईल, जेवढे आपण जास्त ब्लाऊज शिवू तेवढे छान जमतात. आणि मशीन मी असं माझं डोकं रिकामं राहत नाही, मला असं कंटाळल्यासारखं होतं, बोर होतं, त्यामुळेच मी खरं तर मशीन शिकले होते. आणि ब्लाऊजचं पण तेच होतं माझं की घर बसल्या मला काहीतरी करायचं होतं. अगोदर ब्लाऊज मशीनचं झालं, त्यामुळेच मग आता यूट्यूबचं सुरू आहे. चला आता. आणि हे सुद्धा आलेले, तर आता स्वयंपाक करायचा आहे. तर आता मी म्हटलंय त्यांना की 1 मिनिट लाईट्स ऑन करते,
की गवाराची भाजी करते म्हणून. आता गॅसच्या ओट्यावरला पसारा बघा किती झालाय. काहीतरी एक्स्ट्राचं करायला गेलं की घरात असं दुर्लक्ष होतं. आणि सानूने तर काय काय नाही केलं आज तुम्हाला काय सांगू. फ्रीज उघडलं, फ्रीजमधून मिरच्या घेतल्या, हिरव्या मिरच्या, आणि त्या खेळण्यांमध्ये भाजी म्हणून खेळत होती. बरं झालं वेळेत बघितलं, हँडवॉश वगैरे केला, नाहीतर जर तिखट लागलं असतं तर ते रडणं मला 1-1.5 तास तरी पुरलं असतं. तर असं असतं मुलांना सांभाळून जर काही करायचं असलं तर. नाहीतर तसं मी रोज एक ब्लाऊज तरी शिवू शकते. त्यामुळेच मी दुसऱ्यांचे काही शिकले पण नाही आणि शिवत पण नाही, कारण मला माहिती माझी मुलगी कशी आहे, तर ती खूप परेशान करते. तर चला आता मस्त स्वयंपाक करायला लागते. आज ना गवाराच्या शेंगा निवडून ठेवलेल्या आहे. आता त्यांना गवाराच्या शेंगा अजिबात नाही आवडत, पण रशीची भाजी करते जेणेकरून त्यांना आवडतील. तर आता गवाराच्या शेंगांची भाजी बनवतच आहे, तर म्हटलं चला तुमच्या सोबत सुद्धा शेअर करते. तर गवाराच्या शेंगा परतायला टाकल्या आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं. आता त्या कवळ्या असल्यामुळे ना 5 मिनिटात परतून झाल्या आणि त्यानंतर शेंगदाणे भाजून घेतले आणि त्याचा कूट तयार करून ठेवला. आणि सोबतच एकीकडे कांदा आणि त्यामध्ये लसण तळायला टाकलं आणि मस्त मसाल्यांची प्युरी बनवून घेतली. त्यामध्ये गरम मसाला, कांदा लसण मसाला, मिरची पावडर, कलरची मिरची पावडर, धनिया पावडर आणि हळद एवढं मिक्स केलं आणि प्युरी बनवून मस्त मसाल्यामध्ये ॲड केली. आणि त्यानंतर थोडंसं तेल सुटल्यानंतर गवाराच्या शेंगासुद्धा टाकल्या आणि त्यानंतर आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी टाकलं आणि शेंगदाण्याचा कूट ना शेवटी टाकायचा. आता 5 मिनटं शेंगा शिजू दिल्या परत आणि त्यानंतर ना शेंगदाण्याचा कूट टाकायला घेतला. आता शेंगदाण्याचा कूट शेवटी टाकायचा, त्यामुळे जास्त भाजी घट्ट होणार नाही, आपल्याला जशी हवी आहे तशीच होणार. आणि वरून मस्त कोथिंबीर टाकली. तर हे बघा एकदम अंगापुरती रशी दोघांची भाजी एकदम रेडी आहे. तर बघा किती छान झाली आहे भाजी. आता यांना तर नक्कीच आवडेल ही भाजी, अशी मला अपेक्षा आहे. तर भाजीसुद्धा झाली आणि आता सगळा स्वयंपाकसुद्धा झाला आहे माझा. भात चपात्या सगळं झालं आणि मी अक्षरशः फॅन खाली उभी राहिली. हे बघा स्ट्रेट एकदम फॅन खाली, कारण एवढी गरमी झाली की काही पण तरी मी केस वरती बांधून घेतलेले होते. आता तर असं वाटतं स्वयंपाक करताना त्या रूममध्ये एकतर फॅन पाहिजे नाही तर AC पाहिजे, पण आता दोन्ही पण गोष्टी नाही आहे तिथे. खूप गरमी होते खरंच भयंकर. तर चला आता छान मस्त आम्ही जेवण करतो आणि आजचा व्हिडिओ आणि गवार शेंगाची भाजी आणि माझे ब्लाऊज कसे वाटले कमेंट्स करून सांगा. आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते. तर व्हिडिओ आणि भेटू अजून एका छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.